प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काही ना काही अपेक्षा आहेतच. ज्या माणसाला स्वतःच्या जीवनातल्या योग्य आणि अयोग्य अपेक्षाच कळत नाही त्याला पामर म्हणतात बघा. ज्या माणसाला आपल्या जीवनातल्या योग्य अपेक्षा कळतात आणि अपेक्षा परिपूर्ण व्हाव्यात ज्याच्याकरता जो प्रवास करू लागलेला आहे त्याला साधक म्हणतात. ज्यांच्या जीवनामध्ये अपेक्षाच नाही त्यांना मुक्त म्हणतात. सगळ्या जगाच्या अपेक्षा जी पूर्ण करतात त्यांना संत म्हणतात. विठ्ठल संतांचं संतत्व संतांच्या हृदयामध्ये सामावलेलं आहे. जगात संत ही शक्ती महाशक्ती आहे बघा. या विश्वामध्ये अनेकविध शक्ती आहेत पण सकल शक्तीचा राजा जर कोण असेल तर फक्त संत आहे. अहो या देशामध्ये 700 वर्षापूर्वी अनेक भक्ती परंपरा निर्माण झाल्या आणि कालाच्या ओघात त्या नष्टही झाल्या. एका मुंबईला 45 संप्रदाय जन्माला आले होते, कुठे गेले कोणालाच माहित नाही. परंतु शतकानुशतक चालू असलेली वारकरी संप्रदायाची परंपरा दिवसेंदिवस वृद्धिंगत होते. एकमेव ज्ञानोबरायांनी तुकोबरायांचे उपकार आहेत बघा. एक वाक्य सांगू. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य रामकृष्ण भाऊ इडशेकर म्हणत असं, विश्व निर्माण करणाऱ्या विधात्याला जितका या विश्वावर उपकार करता आला नाही तितका समग्र विश्वावर महाराष्ट्रातल्या संतांनी उपकार केलाय बघा. महाराष्ट्रातल्या अरे समाजाच्या आत्मकल्याणाकरता कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करताना चतकुर भाकरीच्या तुकड्यावर स्वतःचा देह चंदनवत झिजवणारा वर्ग फक्त संतांचा आहे. आवाज कमी ठेवा, थोडा विको द्या. संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून नावे घालून वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरि भजने दवारे हरि भजने दवारे धर्म हरि भजने संसाराचा नावे घालून वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला संसाराचा नावे घालून वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला. ऐका, एखाद्या वेळेला तुम्हाला देवाचं दर्शन झालं असेल पण जर संतांचं दर्शन जर झालं नाही ना तर संताविना झालेलं देवाचं दर्शन सुद्धा काही कामाचं नाही बघा. पहिलं संत महत्वाचे आणि मग देव. 2 उदाहरणं आपल्या डोळ्यापुढे आणून ठेवतो बघा. दुर्योधनाला कमी कमी भगवान श्रीकृष्णांचं 200 वेळेला तरी दर्शन झालं असेल देवा, कमी कमी 200 वेळेला. म्हणजे माझ्यापेक्षा दुर्योधन भाग्यवान, कारण मला अजून एकदाही झालं नाही. त्याला 200 वेळेला झालं. फायदा झाला का? अजिबात नाही. देवाच्या दर्शनाचा जर फायदा झाला असता तर दुर्योधन अधोगतीला कशाला गेला असता. मग देवाचं दर्शन फायदा का झाला नाही? ते देवाचं दर्शन संतांच्या माध्यमातून झालं नाही म्हणून फायदा झाला. आता महाराष्ट्रातल्या संतांकडे या. या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबरांच्या काळात 700 वर्षापूर्वी 108 संतांचा अवतार झाला. त्यात नामदेव महाराजांचं चरित्र कधीतरी डोळ्यापुढे घ्या. उन्हाळ्यामध्ये मोबाईल खेळत बसण्यापेक्षा इकडे तिकडे उन्हात फिरण्यापेक्षा संत चरित्र वाचा देवा. जीवनाला फार उपकारक येते. तरुणांनी जर संत चरित्र वाचले ना तर ज्ञानेश्वर महाराजांची शपथ घेऊन सांगतो तुमच्यावर कोणतंही संकट येऊ द्या आत्महत्या करण्याचा विचार सुद्धा तुमच्या डोक्यात येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. जगातल्या कोणत्याही दुःखावर मात करण्याची ताकद फक्त संत चरित्रात आहे. ते कधीतरी वाचा.
फुकट मोबाईलमध्ये वेळ घालून आपलं आयुष्य दौडू नका. अनमोल जीवन हे पुन्हा मिळणार नाही. आज किंमत कळणार नाही. म्हाताऱ्या माणसांना विचारला, तारुण्यात परमार्थ केला नाही आणि आज ऐकू येत नाही, काय फायदा आहे देवा. मच पुढे बसतात पण कान साथ देत नाही ना. ज्या वेळेला करायचं त्यावेळेला खोशा खाऊ खाऊ संसार केला आणि आता परमार्थ करण्याची वेळ आली, वेळ मिळाला, पण आता इंद्रिय साथ देत नाही. 2 तास बसू शकत नाही, काय उपयोग आहे. म्हणून संत चरित्र वाचा. नामदेव महाराजांच्या बरोबर देवाने बोलावं, यात काय नवल आहे. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, फिरविले देऊळ जगा माझे ख्याती, नामदेव हाती दूध प्याला, दूध प्यावं देवानी जेवावं. पण वैराग रागरस गोरोबा काका महाराजांनी चंद्रभागेच्या वाळवंटावर आणि संत श्रेष्ठ मुक्ताबाईंच्या सांगण्यावरून त्यांची परीक्षा घेतली. त्या परीक्षेमध्ये नामदेव महाराज नापास झाले आणि औंढ्या नागनाथाला जाऊन ज्या वेळेला विसोबा क्षेत्रांनी त्यांच्यावर कृपा केली ना, मग नामदेव महाराज संत या पदाला प्राप्त झाले. म्हणजे देवापेक्षा संतांचं दर्शन महत्वाचं. दुसरे एक महत्वाचं वाक्य सांगतो, कान उंच करून ऐका बरं. एखाद्या वेळेला संतत्वाच्या अवच्छेदकातून खऱ्या संतांचं नाही दर्शन झालं तर फारशी नुकसान होणार नाही. पुन्हा वाक्य सांगतो, एखाद्या वेळेला खऱ्या संतांचं नाही दर्शन झालं तर फारशी नुकसान होणार नाही. पण संत म्हणून हे आम्मान बापून स्वामी जर आयुष्यात आले ना, तर तुमचं अधपतन झाल्याशिवाय राहू शकत नाही देवा. मोठ्यांचं उदाहरण सांगतो ऐका. शूर्पणखेच्या मुखातून रावणाने भगवती सीतामातेच्या सौंदर्याचं वर्णन ऐकलं आणि त्याला विनाशकाली विपरीत बुद्धी सीतामातेविषयीचा मोह निर्माण झाला. पण रावणाला एक माहित होतं काय, जोपर्यंत राम आणि सीता या दोघांचा कोणी वियोगच करू शकत नाही तोपर्यंत सीतेचं अपहरण आपल्यालाही करता येणार नाही. या दोघांचा कोण वियोग करेल. त्याचा साड भाऊ होता, त्याचं नाव होतं मारीच, अत्यंत मायावी. भाऊ मी करतो हे काम. थंडीच्या दिवसामध्ये सीतामाता पंचवटीला सूर्यस्नान करत बसलेल्या होत्या. मारीचाने पाहिलं, त्यांनी सुवर्ण हरणाचं रूप धारण केलं, फक्त उड्या मारत पुढे गेला. बहुतेक पुरुषांपेक्षा माता भगिनीला सोन्याचं आकर्षण अधिक आहे, हे मी सांगायची गरज नाही. सोनेरी हरण पाहिलं आणि सीतामातेने श्रीरामचंद्राला प्रार्थना केली, प्रभू उठा धावा. ते सोनेरी हरण पळू लागलेले, त्याच्या कातड्याची मला चोळी शिवायची, त्याला तुम्ही पकडा. श्रीराम सांगत होते, श्रीराम सीते अगं भूलू नको याला, हे जग मी निर्माण केलंय बघ. जगाच्या इतिहासात सुवर्ण हरिण अजून जन्माला आलं नाही आणि पुढे येणार नाही. ऐकेल ती बायको होय, आता हे मी सांगू का. नाही ऐकलं. पहिला धोका. आणि दुसरा धोका, साधू नसताना त्या रावणाला साधू म्हणून बसली आणि लक्ष्मण रेषेचं उल्लंघन केलं तर श्रीरामापासून कायमचा वियोग झाला, कायमचा. सीतामातेला एवढी नुकसान भोगावी लागली तर आम्मान बापून स्वामींच्या नादी लागणाऱ्याला केवढी नुकसान भोगावी लागेल याचा कधी विचार केला विठाला. परमार्थ नजरेचा आहे देवा, कृतीचा नाही. परमार्थामध्ये तुम्ही कृती काय करता याला काही किंमत नाही, कृतीच्या पाठीमागे भूमिका कोणती याला किंमत आहे. ज्ञानोबांनी अमृता अनुभवामध्ये 2 दृष्टांत दिले बघा. एखादा चोर एखाद्या वाढ सरूच 6 इंच अंग चिरतो आणि ऑपरेशन थिएटर मध्ये एखादा डॉक्टर रोग्याचाही अंग चिरतो. चिरणं ही कृती दोघांची सारखी, भूमिका सारखी नाही. डाकूला त्या व्यक्तीला मारायचंय आणि डॉक्टरला त्या रोग्याला जीवदान द्यायचंय. कृती जशी सारखी पण भूमिका भिन्न आहे तसं आपलं आहे. अहो कृती वारकऱ्याची वृत्ती खाटकाची, काय करता त्याला. अहो कृती खाटकाची राहू द्या,
पण वृत्ती जर वारकऱ्याची असेल ना तर सजन कसायला देखील देव मांस विकू लागतो, हे लक्षात ठेवा. देव आपल्या परमार्थाची कृती काय हे पाहिलं पाहिजे आणि वृत्ती काय हे लक्षात आलं पाहिजे. नजरेचा परमार्थ आहे. साधूकडे मुळात एक वाक्य सांगू, जितकी गोष्ट महत्वाची तितकी ती कठीण सुद्धा आहे, ती सहजासहजी मिळत नाही. एक सांगू, रस्त्याने जर तुम्ही चालले ना तर दगड जसे सापडतात तसा हिरा देखील सापडेल, पण परीस मिळणं अत्यंत कठीण आहे. देवा परीस कशाला म्हणतात? जो लोखंडाला सोनं करतो त्या शक्तीचं नाव परीस आहे. कोणाला पाहिजे असेल तर मी सांगतो, तुम्ही प्रयोग करा. एक वस्त्र घ्यायचं आणि एक दगड घ्यायचा बघा. ते वस्त्र, तो दगड त्या वस्त्राला 7 वेळेला बांधायचा, 7 वेळेला सोडायचा. तो दगड परीस होतो. नाही झालं तर माझ्याकडे तक्रार करा. मग कधी बांधायचा? हिक तर मी एक आहे ना, कधी बांधायचा? ज्ञानोबा सांगतात, आकाशात वीज चमकल्यापासून वीज मावळेपर्यंत 7 वेळेला बांधायचा, 7 वेळेला सोडायचा. तो दगड परीस होतो. सोपं आहे. ज्ञानोबा सांगतात, विजेचे उदयले तोची असत. वीज उगवणं आणि मावळणं जितकं कठीण आहे ना तितका परीस कठीण आहे. देवा अनेका सारे का बहुवस जैसा न जोडे परीस, अमृताचा लेश दैव गुणे तस बहु अवघड आहे संत भेटे. बहु अवघड आहे संत भेटे, असे बहु अवघड आहे संत भेटे. बहु अवघड आहे संत भेटे. तरी जगाचे ठीक करुणा केली, तरी जगाचे ठीक करुणा केली. ऐसे वर में माझा दावी नारायणा, ऐसे वर में माझा दावी नारायणा. तरी जगाचे ठीक करुणा केली, तरी जगाचे ठीक करुणा केली. ऐसे वर में माझा दावी नारायणा, ऐसे वर में माझा दावी नारायणा. संत दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. पण एक वाक्य पुन्हा ऐका, नुसतं संत दर्शन होऊन फायदा तरी काय? त्या संतांना ओळखण्याची नजर लागते. देवा साधूकडे पाहण्याची सामान्य माणसांची 3 प्रकारची नजर आहे बघा. पहिला वर्ग आहे तो संतांकडे पाहत असताना चमत्काराने बघतो. दुसरा वर्ग आहे तो संतांकडे पाहत असताना त्यांच्या आचरणाकडे बघतो. आणि तिसरा वर्ग आहे तो संतांकडे पाहत असताना त्यांच्या अनुभवाकडे बघतो. हे बघा, पाया पडून विनंती, तुम्ही महाराष्ट्रीयन मंडळी आहात, परमार्थात कधी चमत्काराला बोलायचं नाही. वारकरी संप्रदाय आणि चमत्कार एक समन्वय नाही. ज्या भूमीत मी आहे ना ती गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांची भूमी आहे. देवा मराठवाडा म्हणजे बंकट स्वामी महाराजांचं अहो साम्राज्य परमार्थातलं. ते म्हणायचे आम्ही पावलोपावली चमत्कार करू, पण वारकरी संप्रदायाला चमत्कार मान्य नाही. आणि त्यांनी केला सुद्धा. निनगुरला 7 वर्षाचा मुलगा प्लेगच्या साथीने मेला, त्यांनी पुन्हा जिवंत केला, पण त्याचा ओहापोह करत बसले नाही. देवा आपलं इथं तर चुकतं. एखाद्या व्यक्तीने चमत्कार केला का लोक त्याच्या बाबाच्या मागं लागतात, आणि बाबा उचलून तुरुंगात टाकला का मग त्याच्या नावाने ओरडत राहतात. शुद्ध कसोने पहावे, वरिल्या रंगानं बोलावे, तुका म्हणे घ्यावे, जे नेनू हे तुटी ते. मी आपल्या पुढे काय उदाहरण ठेवतो, त्याचा उहापोह कशा करता. संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आयुष्यात एकदा रेडा बोलवला, एकदा भिंत चालवली, एकदा मेलेले सच्चिदानंद उठवले, एकदा स्त्रियांचा पुरुष केले. ऐका, ज्ञानोबरांना जर चमत्कारच करण्याची इच्छा असते ना तर त्यांनी आळंदीला थिएटर लावून प्रयोग दाखवले असते. इथे दर गुरुवारी रेडा बोलवला जाईल. असं होत नाही. देवा अहो रेडा बोलवला हा कसला चमत्कार आहे? मी सांगतो तो चमत्कार आहे का? तुमच्या माझ्यासारखे बहुजन समाजातले रेडे ज्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून बोलवले, हा ज्ञानोबरांचा खरा चमत्कार आहे. बघा विठाल विठाल. अरे वेद उपनिषद आणि तत्वज्ञान बहुजन समाजाला वाचण्याची सुद्धा परवानगी नव्हती, पण आज ते तत्वज्ञान बहुजन समाजाची मुलं व्यासपीठावर उभं राहून प्रत्येक समाजापर्यंत पोहोचवतात. हे ज्ञानोबरांनी कवाडं उघडली म्हणून झालं. देवा मिळविले मानदे वैष्णवांची. मग रेड्याचं काय? ऐका,
रेडा जर बोलवला नसता तर पैठणच्या धर्मपंडितांचा अहंकार नाहीसा झाला नसता, म्हणून नाईलाजाने बोलवलं. भिंत कुठे चालत असते का? त्या किल्लारीला भूकंप झाला होता 1993ला भूकंप. त्यावेळेला भिंती हल्ल्या अशा चालल्या नाही, ज्ञानोबरायांनी चालवली. का? भिंत जर चालवली नसती तर महर्षी चांगदेवांचा उद्धार कसा झाला असता, म्हणून चालवावी लागली. अरे मेलेला मनुष्य पुन्हा जिवंत होत नाही, पण सच्चिदानंद बाबांसारख्या नेवाशाच्या ब्राह्मणाला ज्ञानोबरांनी पुन्हा जिवंत केलं. का? सच्चिदानंद जर जिवंत केले नसते तर ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता लेखकच मिळाला नसता, तर कशाचं पारायण केलं असतं देवा आज आपण? हे नाईलाजाने केलेली चमत्कार आहे. एक वाक्य सांगतो, इथं थांबवतो विषय. 14 वेळेला काळाला थप्पड मारून या देशामध्ये 1400 वर्षाचं आयुष्य उपभोगणारे भारत देशामध्ये एकच योगी झाला, महर्षी चांगदेवराय. आदित्यनाथ योगी आहेत पण ते राजकारणातले, आणि एका योग्याला तर अक्कलच नाही रामदेव बाबाला. का हे कळत नाही त्याला योगातलं? तो निस्ता दंतकांनी तयार करण्याच्या लायकीचा, काय कळत नाही त्याला. या जगात असा एकच योगी झाला, महर्षी चांगदेवराय. 1400 वर्षाचं आयुष्य उपभोगलं देवा. अरे 6 महिन्याची निर्विकल्प समाधी उत्थान झाल्यानंतर ज्यांच्या अमृत दृष्टीने मेलेली प्रेते पुन्हा जिवंत होत होती, केवढं सामर्थ्य. पण ते चांगदेवराय ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढे संत सोडाव, त्यांचं शिष्य सुद्धा होता आलं नाही. त्यांना मुक्ताबाई गुरु कराव्या लागल्या. चांगदेव म्हणे आजी जन्मालो. मग शिष्यच होता येत नाही तर संत कसं होता येईल? हा, हबप होता येईल. बरेच मास्तर आता कीर्तनकार झाले रिटायर झाल्यावर. या देशातलं नवल सांगू, मूर्ख सुद्धा महामंडलेश्वर होतो, फक्त पैसे द्या. कोणाला व्हायचं का? पदवी घरी देतो मी. मूर्ख सुद्धा या देशात महामंडलेश्वर होऊ शकतो. पण जगाच्या इतिहासामध्ये संत ही पदवी अजून बाजारात विकायला नाही. संत पाना मिळत आहे हाती, नाही संत पाना मिळत आहे हाती. हिंदचा कपाते राणीवणी, हिंदचा कपाते राणीवणी. नाही संत पाना मिळत आहे हाती, नाही संत म्हणून साधूकडे चमत्काराने बघू नका. दुसरा वर्ग आहे तो आचरणाकडून पाहणार आहे. मोठी माणसं काय कळतात हो आपल्याला. वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठलभाऊ घुले सांगत असत, मांडीला मांडी लावून बसलेली माणसं जर ओळखू शकत नाही तर साधू काय ओळखणार आहे आपण. एक फक्त ऐकलेला प्रसंग ज्ञानसिंधू संदीपान बाबांच्या मुखातून, मी काय वाचलेला नाही, पण खूप सुंदर आहे बघा. मोठी माणसं कशी कळत नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण लुटलं. कल्याण मावळ्यांना सांगितलं. सुरत लुटण्याच्या अगोदर कल्याणच्या सुभेदाराची देखणी सुन मावळ्यांनी पाहिली. आपल्या राजाला भेट देवी असं मनामध्ये आलं. तिचं अपहरण केलं, अंगडावर आणलं. राजे, तुमच्याकरता बहुसन्मानाची भेट आणलेली, त्याचा स्वीकार करा. आता राजांना तरी काय माहिती काय घेऊन आले. त्या कल्याणच्या सुभेदाराची सुनाशी पुढे उभी केली. महाराज मातृभाव जागा झाला छत्रपतींचा. एक वाक्य सांगू, 60,000 वर्षाची तपश्चर्या करून जे विश्वामित्राला जमलं नाही ते छत्रपतींनी करून दाखवलं. विठाला अरे 60,000 वर्षाची तपश्चर्या मेनकीने क्षणार्धात मातीमोल करून टाकली. क्षणार्धात. तोच प्रसंग शिवाजी महाराजांवर बेतला. पण जगद्गुरु तुकोबारायांसारखे संत ज्यांचे सद्गुरू असल्यामुळे त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. अहो परावी येणारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईची. नुसत्या चंद्राच्या कोरीन अशा दाडावड्या वाढवल्यामुळे शोभा होत असते होय. हा, त्याला गाथा वाचावं लागेल की नाही? तुकाराम महाराज गुरु करावे लागतील की नाही? एक वाक्य सांगू, कीर्तन वारकऱ्यांनी सध्या ऐकायची गरज नाही, ती दोघांनी ऐकली पाहिजे. पहिले या देशातल्या पुढाऱ्यांनी
आणि दुसरे या देशातल्या तरुणांनी का पुढाऱ्यांनी ऐकले तर भ्रष्टाचार होणार नाही आणि तरुणांनी ऐकले तर बलात्कार घडणार नाही. याच्यातलं वारकरी काय करतात? काहीच करत नाही. मग वारकऱ्यांनी कशाला कीर्तन ऐकली पाहिजे? समाज प्रबोधन इतर व्यक्तीला नाही, वारकऱ्यांकरता नाही. एक वाक्य ऐका, श्रीराम राजा झाला पण महाराजा नाही, धर्म राजा झाला पण महाराजा नाही, हरिश्चंद्र राजा झाला पण महाराजा नाही. जगाच्या परंपरेमध्ये राजा असून ज्याला महाराज म्हणून संबोधलं जातं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत देवा. का? केवळ जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या संगतीची ताकद आहे. जिजाऊ माँसाहेबांना सांगितलं मोठा अपराध घडला होता. या आणलेल्या सुभेदाराच्या सुनेला स्नान घाला, वस्त्र द्या, अलंकार द्या आणि बहुसन्मानाने परत पाठवा. स्नान घातलं, वस्त्राभूषण दिली आणि परतच पाठवत असताना काय मुखातून वाक्य बाहेर केलं पडलं बघा. अहो, माझी आई जर जिजाऊ माँसाहेब जर तुमच्या इतकी सुंदर असते ना, मी सुद्धा तुमच्या इतका देखणा जन्माला असतो. मला पुढे काय सांगते एवढं ऐका. छत्रपतींच्या तालमीत तयार झालेले मावळे त्यांच्या ताटात जेवले, त्यांच्या वळकुटीवर झोपले, त्यांनी शिकवलं. त्या मावळ्यांना जर आपला राजा ओळखता आला नाही तर आपल्याला तुकोबऱ्यांसारखा महाराजा कधी कळायचा देवा. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमा नेल कळू. आचरणाकडे बघू नका. मग साधू कोण आहे जगात? का तुम्हाला जर विचारलं नाही या जगात मोठा कोण, तर डोळे झाकून सांगा, ज्याचा अनुभव मोठा जगात तो मोठा. पैसा मोठा तो मोठा नाही. अरे पैसा मोठा जर तो मोठा असताना तर आज मारुतीरा याच नाही तर रावणाचं मंदिर बांधून लोकांनी पूजा केली असती. का? रावणा इतका श्रीमंत जगात झाला नाही जगात. म्हणून तुकाराम महाराजांनी एक अभंग खर्च केला त्याच्या संपत्तीचा. तुकाराम महाराजांनी ज्यांनी आपल्या संसाराला आग लावली ते तुकोबराय रावणाच्या संपत्तीचं वर्णन करतात. का? होताच तो ताकदीने तेवढा मोठा, पण कामाला आली नाही म्हणून तो मोठा नाही. दुसरं, सत्ता मोठी तो मोठा नाही. ग्रामपंचायत सदस्याला काय घेऊन बसले, ते झाडायच्या कामाचा नाही. सगळ्यात मोठं पद इंद्रपद आहे. त्या इंद्राला सुद्धा कायमचं पद मिळत नाही, तर सदस्याला कसलं देवा. मग जगात कोण मोठा आहे? ज्याचा अनुभव मोठा तो मोठा आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्व देवतया जवळे असे पापनाशे दरुशनी. किंवा तुकोबराय सांगतात, माझा पहा अनुभव केला देवा पुला. काय अनुभव आहे संतांचे देवा. अहो, ज्ञानोबराय आणि तुकोबरायांसारखे समग्र साधू जर महाराष्ट्रात असताना आपण अम्मान बापू आणि स्वामींची जर पूजा करत असू तर आपल्या इतकं दुर्भाग्य कोण असेल देवा? कोण असेल? काय कमी ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ. अहो, ज्यांच्या समाधी संजीवन या समाधीवर देवाने आपलं मस्तक टेकवलंय, निवृत्तीनाथांनी आपलं मस्तक टेकवलंय, तुकोबराय, नाथ महाराज, निळोबाराय या सगळ्यांनी ज्ञानोबरांच्या संजीवन समाधीवर आपलं मस्तक टेकवलंय. तिथं जा आणि ज्ञानोबरांच्या पुढे आपल्या अंतकरणातली इच्छा नुसती प्रगट करा. नाही पूर्ण केली तर आम्हाला येऊन विचारा देवा. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आई शेवळ रेडा बोले. त्यांचा अनुभव बघा. योगी या दुर्लभ तोम्या देखील साधने, पाहता पाहता मनान पुरे धनी. हा अनुभव कधी आम्हाला आलेला तुम्ही ऐकला का? कोणत्या बापूला आलेला आहे का? अहो, संपत्ती गोळा करता करता आयुष्य गेलं ना, अनुभव कसला यायचा देवा? याला महाराष्ट्रातले संत लागतात देवा. या अनुभवा करता जगद्गुरु तुकोबरायांना अशा अनुभवयुक्त संतांचं दर्शन झालेलं होतं, ते म्हणजे ज्ञानोबराय. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पुढे जर संत कोण असतील तर फक्त संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. त्या ज्ञानोबरायांच्या समोर तुकोबराय आपली मागणी प्रगट करतात. मुळात ज्या देवाच्या दर्शनाकरता जगद्गुरु तुकोबरायांचं मन त्रासून गेलं त्या देवाने अजून दर्शन दिलेलं नाही. साधा व्यवहार आहे. डायरेक्ट मोठ्या माणसाला भेटता येतं का? नाही. मोठ्या माणसाला भेटायचं असेल तर खाली आमच्याकडे चमचे लागतात. तुमच्याकडे लागतात का? नाही. डायरेक्ट मोठ्या माणसाला कसं काय भेटता येईल देवा? त्याला मध्यस्थी चमचे लागतात का? नाही. मग देव जगातला सगळ्यात मोठा आहे, सर्व. त्या देवाला जर भेटायचं असेल तर मदत दुआ आहे, आणि ते दुआ म्हणजे संत आहे. संता विना प्राप्ती नाही, ऐशी वेद देती ग्वाही.
हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते पाय. जगद्गुरु तुकाराम महाराज इंद्रनीत स्नान करून ज्ञानोबरांच्या संजीवन समाधीजवळ आलेत आणि ज्ञानोबरांना मागायचंय. पण असं कसं मागता येईल देवा? मागण्याचं वातावरण अगोदर तयार करावं लागतं. तुम्ही गेला आमदाराला अमुक द्या तमुक द्या, तो म्हणून होय घरे, अगोदर त्याला मोठेपणा त्याचा गावा लागेल, त्याचं वातावरण मागणी तर तयार करावे लागेल ना. तसं जगद्गुरु ज्ञानोबरांच्या पुढे लगेच मागत नाही. तुम्ही कसे आहात हे पहिलं अभंगाच्या चरणात सांगता. कृपाळू सज्जन तुम्ही संतन, कृपाळू सज्जन तुम्ही संतन, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, संतजन कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हरी कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेची कृपादान तुमचे मज, हेची कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही तुम्ही जावे पांडुरंगा, आठवण तुम्ही जावे पांडुरंगा. ज्या ज्ञानोबरांना मागायचंय त्या ज्ञानोबरांच्या बाबतीमध्ये तुकोबराय सांगता कृपाळू सज्जन तुम्ही कृपाळू आहात. संत कृपा करत असताना 4 पद्धतीने करतात. पहिली शब्द कृपा, दुसरी दृष्टी कृपा, तिसरी स्पर्श कृपा, चौथी संकल्प कृपा. पहिली शब्द कृपा करता. संतांच्या शब्दामध्ये फार मोठं सामर्थ्य देवा, फार मोठं आहे. आम्ही 1991 साली भीमसिंग महाराजांचं पहिलं कीर्तन जोग महाराज सप्ताहात ऐकलं बघा. जोग महाराज सप्ताहात आम्ही भाऊंच्या बरोबर आलो होतो. त्यांनी एक प्रसंग सांगितला होता. नाशिक जिल्ह्यामध्ये सापडगाव आणि सायखेडा हे दोन्ही गावं गंगेच्या काठावर आहेत. पहिल्यांदाच भगवान बाबा गडकर एकदा सायखेड्याला आले. नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच आलोट गर्दी जमली होती, आलोट त्यांच्या दर्शनाकरता. त्या सायखेड्याला माळसाकांत पाटील नावाचे एक वंजारी समाजाचे सदग्रस्त व्यक्ती वाडा चांगलं ऐश्वर्य अनुकूल म्हणून त्यांच्या घरी जेवायची व्यवस्था ठेवली. जेवण झालं, सगळा समाज दर्शनाकरता आला, दर्शन झालं आणि आता भगवान बाबांना वाट लावायचंय. त्या म्हाळसाकांतांना 10 वर्षाचा मुलगा होता मुकुंदा. त्यांचं वय आता 78 वय वर्षाचं आहे. तो मुकुंदा जन्माला आल्यापासून बोललाच नाही देवा कधी. बाबांनी त्या भगवान बाबांचं दर्शन घेतलं. म्हाळसाकांतांनी सांगितलं, बाबा माय माझं 10 वर्षाचं हे लेकरू आहे मुकुंदा, इतकं निरागास आणि सेवाधारे काय कोणास ठाऊक आमच्या घराण्यात अजून अपंग व्यक्ती जन्माला आली नाही, पण काय प्रारब्ध मुलगा झाल्यापासून बोललाच नाही, 10 वर्षाचा आहे. माझी इच्छा आहे गडावर घेऊन जा थोड्या दिवस. साधूच्या सानिध्यात राहिल्यानंतर जीवन परिवर्तन होत आहे. ज्या दिवशी त्याला माझी आठवण होईल ना मी टांगा पाठवून त्याला घेऊन जाईल. पण आता थोड्या दिवस तुमच्या जवळ राहू द्या, तुमच्या सानिध्यात राहू द्या. तो शाळेतही जात नाही. बाबाने विचारलं, कुठे तुमचं बाळ? बापाच्या आड लपलेला मुकुंद असा पुढे उभा केला. बाबाने त्याच्या चेहऱ्याकडे एकदा निहळून पाहिलं. विचारलं, का रे मुकुंदा, तुझे आईबाप सांगतात तो मुका आहे, मला तुझा चेहरा कळतोय तो मुका नाही. मग त्यांचं खरं का माझं खरं आहे? आता हे बा परीक्षा बघू नको, मी सांगतो म्हणून बोल. 10 वर्ष झाले तो मुकाच नाही तर मग बोलत का नाही? मी विचारतो तुला काय बोलत नाही, बोल. आता गप्प राहू नको, बोल म्हणल्यावर साधूच्या शब्दातली ताकद बघा. 10 वर्षांनी ते बाळ असं बोललो, ओ बाबा 10 वर्षात बोलण्याच्या योग्यतेची व्यक्ती मिळाली नाही म्हणून बोललो नाही, आज तुम्ही भेटलात म्हणून बोललोय. शब्दातली सांगा. तुका म्हणे खरे झाले एका बोल संतांच्या, एका बोल संतांच्या, एका बोल संतांच्या. तुका म्हणे खरे झाले एका बोल संतांच्या, एका बोल संतांच्या, एका बोल संतांच्या.
शब्दामध्ये सामर्थ्य आली मुखावाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नो हे जन शब्द कृपा करतात देवा. ओ पखालीच्या रेड्याला वेद म्हणा म्हटल्यावर रेड्याने वेद बोलावे हे ज्ञानोबर यांच्या शब्दातली ताकद आहे बघा. ना तर प्रगतशील विज्ञान आहे. सर्कशीतल्या मालकाने वाघ सर्कशीत घेतला, सिंह सर्कशीत घेतला, हत्ती सर्कशीत घेतला, पण रेडा सर्कशीत घेण्याचं धाडस साधून त्यांनी केलं नाही देवा. इतका तो निर्बुद्ध आहे. पण अशा रेड्याला वेद म्हणा म्हटल्याबरोबर ज्ञानदेव म्हणे बोलिले रघुवेद ओंकारा शब्द प्रणवाचा शब्दातली ताकद आहे देवा. पण ते शब्द असे लागतात का व्यभिचार नको. ज्याची वाणी व्यभिचारी आहे त्याच्या वाणीमध्ये सामर्थ्य येत नाही. व्यभिचारी म्हणजे देव आणि संत सोडून ज्याची वाणी कोणाचंही कौतुक करते समदवती वाणी व्यभिचारी आहे. ज्याच्या वाणीला साधू आणि देव सोडून कोणाच्याच स्तुतीचा स्पर्श झालेला नाही आणि निंदेचाही स्पर्श झाला नाही तीच वाणी जगामध्ये प्रभावित ठरते देवा. ज्ञानोबा वाणी 6 दोष सांगतात. आठोबे गोविंदान. काल प्रत्यक्षात ज्ञानेश्वरीचं मूर्तिवंत म्हणजे गुरुवरे माधव महाराज ढाकणे जिवंत ज्ञानेश्वरी देवा. ज्ञानेश्वरी उचकूनच पाहत नाही. तुम्ही कोणती ओवी त्यांना विचारा. असं व्यक्तिमत्व. 6 दोष सांगतात ज्ञानोबा. आठोबे गोविंदान अशा शंका प्रतारण हे संन्यासल्या बघून दयावाच्या. ज्याच्या वाणीमध्ये दोषच नाही सदा सुचिरभूत वाचा ती वाणी काम करते. शब्द कृपा. दुसरी दृष्टी कृपा आहे. आपल्या प्रत्येक हिंदू धर्मांच्या मंदिरापुढे ती कासव राहतं का नाही? कशाला राहतं? काही बहादर त्याच्यावर उभं राहून घंटा वाजवतात. ती घंटा वाजवायला होय कशा करताय? त्या कासवीच्या डोळ्यात अशी ताकद आहे बघा. देवाने त्याला स्तन इंद्रिय दिलं नाही. जगात कोणत्याच मादी कासवीला स्तन इंद्रिय नाही. पण गरोदर राहिल्यानंतर ती प्रसूत होती 2.5 महिन्यात आणि प्रसूत झालेल्या बाळाला आईला स्तनेंद्रिय नसल्यामुळे दुधाचा काही प्रश्न नाही. मग काय करते आई? त्या बाळाला भूक लागल्यानंतर ती आई फक्त त्याच्या डोळ्याकडे पाहते. आईची आणि पिलाची नजर एक झाली. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी दुधा नाही भेटी अंग. प्रसंग सांगेल ती वेळ जाईल. पैठणला पोळ्या खायला आलेला गावबा नाथ महाराजांनी त्याला फक्त व्यासपीठावर बसवलं आणि दृष्टी शक्तिपात केला. तो उत्तरकांडाच्या पुढचा रामायण गावबाने लिहिलं देवा. उत्तरकांडाच्या पुढचं कृपा कटाक्षणे आलेले आपुले पदे बैसविले बाप रखुमा देवे विठ्ठले भक्ता दिदले वरदान. दृष्टी कृपा. तिसरे स्पर्श कृपा. माता हात ठेविला अनुये थापटीला जायचा. बीड जिल्ह्यात आलो तो प्रसंग सांगतो की भजन करा विठाला. बीड जिल्ह्यात धारूर तालुका आहे. पुढे अंबाजोगाई तालुका आहे ना. त्या अंबाजोगाईला जैत्रपाळ नावाचा राजा झाला की नाही? जैत्रपाळ भला आडदांड देवा. भीमसिंग बुवा म्हणायचे तसे मराठवाड्यातले लोक आडदांडच. त्यात तो राजा. त्याच्या नगरीला कोणी साधू जर आला तर तो विषितच आडवायचा आणि वाक्य म्हणायचं रिकमी मे पाव ब्रह्म बताव नाही तो लोटिका. घोड्यावर चढण्याकरता जी लोखंडी कडी असते ना त्याला रिकमी म्हणतात. आणि घोडा आकळण्याकरता दाढेमध्ये जी काटेरी वस्तू असते त्याला लगाम म्हणतात. जैत्रपाळ राजांनी साधूला अडवायचं आणि घोड्याच्या रिकमीत मी पाय ठेवल्याबरोबर मला ब्रह्म समाधी लागली पाहिजे. नाही लागली तर हे टिकाव खोरे घ्यायचं तळू खोदायचं. हे अंबाजोगाईला जी दरी आहे ना ती सगळी साधूनीच खोदलेली. बरं ते काय रोजगार हमीने खोदलेली नाही, सगळी साधूंनी खोदलेली. बराच काळ गेला देवा. आणि मुकुंदराज स्वामी नावाची 7 वर्षाची बालमूर्ती काशीवरून मुकुंदराजला त्या अंबाजोगाईला आले. सूर्यापेक्षा दैदिप्यमान ते होतं मुकुंदराजांचं. आणि ते पाहिलं वा जैत्रपाळ राजाने. थैरो तुमचं नाव काय? मुकुंदराज आहे. मग माझ्या शंकेचं समाधान करा. कोणती शंका आहे? रिकमे मे पाव ब्रह्म बताव नाही तो लोटिका. मी घोड्याच्या रिकमीत पाय ठेवल्याबरोबर मला ब्रह्म समाधी लागली पाहिजे. ए वेड्या, क्षणाच्या ब्रह्म समाधी करता एवढ्या मोठ्या साधूंना तू कामाला जुंपलं? बंद करते. पहिलं राजाच्या एका हुकुमावरून सगळ्या साधूंनी टिकाव खोर फेकून दिलं. ठेव घोड्याच्या रिकमीत पाय. जैत्रपाळ राजाने उजवा पाय ठेव उचलला घोड्याच्या रिकमीत ठेवला देवा.
आणि मुकुंदराजाने आपला उजवा हात उचलला आणि फक्त मुकुंद त्या जैत्रपाळ राजाच्या मस्तकावर ठेवला. मुकुंद राजाचा स्पर्श राजाच्या डोक्याला झाल्याबरोबर 6 महिने समाधी लागली त्याला. 6 अंबाजोगाईचे विशीत घोडा मुकुंदराज आणि जैत्रपाळ राजा 6 महिने तटस्थ होते. मुकुंदराजांच्या लक्षात आलं 6 महिने गेलेत. डोक्यावरचा हात काढला. घोड्याचं आयुष्य संपलं, तो मेला. पुन्हा तो तरी येडा झाला. ज्ञानोबराईने बोलवला. मला एवढं सांगायचं का, नुसता स्पर्श केल्याबरोबर माता हात ठेवला नव्हे थापटेला जायचा, किंवा नळोबरांच्या मस्तकावर तुकोबरांनी हात ठेवल्यावर हात ठेवला मस्तकी प्रसाद देऊन हे केले सुखी. स्वामी विवेकानंदांच्या मस्तकावर रामकृष्ण परमहंसांनी नुसता स्पर्श केला तर हृदयामध्ये काली मातेचं दर्शन झालं. स्पर्श कृपा आहे आणि शेवटची संकल्प कृपा आहे. आंधळ्या पांगळ्याचा आंधळ्या पांगळ्याचा सबला विश्वतोची सर्व होया जाणता. सबला विश्वतोची सर्व होया जाणता. हरी मोरे रामात्रे पाप पुण्य संचिता. मोडी हे रामात्रे पाप पुण्य संचिता. भव दुःख कोण वारी तुझा वारो निचंता. भव दुःख कोण वारी तुझा वारो निचंता. धर्म प्रताप तुझा तुझे कृपाळू राजा गाण्याची जीवच्या गान स्वागताचा. धर्म तुझी कृपाळू राजा गाण्याची जीवच्या गान स्वागताचा. संकल्प कृपा त्याला म्हणतात. बोलावं लागत नाही, पाहावं लागत नाही, स्पर्श करावं लागत नाही. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिलाय. क्रौंच नावाचा पक्षी, त्याला मराठवाड्यामध्ये करकोचा म्हणतात. करकोच्याची मादी समुद्राच्या तीरावर आपल्या पिलाला जन्माला घालते. समुद्राच्या तीरावर. पण तिचं आवडतं खाद्य करडई, ते तिकडे मिळत नाही, तिला आपल्याकडेच यावं लागतं. पिलाला जन्माला घातलंय, 8 दिवस झाले, महिना झालाय, 2 महिने झाले, 6 महिने झाले, आईच्या आणि पिलाची भेटच नाही. मग उपजीविकेचं काय साधन आहे? देवाने क्रौंच पक्षाच्या मादीच्या घशाच्या स्वरात तशी जादू दिलेली बघा, अशी ताकद आहे. त्या पिलाला भूक लागल्यानंतर ते पिलू आपली आई ज्या दिशेला गेली त्या दिशेकडे पाहतं आणि आ करून तोंड वासवताना आईची वाट बघतं. आईला कळतंय माझ्या बाळाला भूक लागलेली. आई तिकडे जात नाही, आपलं पिलू ज्या दिशेला ठेवलं ना त्या दिशेकडे पाहते आणि पिलाची प्रेमाने आठवण करते. एकदाच ओरडते. 1000 किलोमीटरवर आईने ओरडावं आणि पिलाची भूक आपोआप इकडे भागावी. याला संकल्प कृपा म्हणतात. देवा, आपलं जर असं असतं ना, रस्त्याच्या कडेला ढाबे टाकायची गरजच पडली नसती. काय देवाने आपल्या आईला, आपली आई फक्त शिव्या द्यायलाच उठते, तशी काय शिवाय ओरडत नाही. संकल्प कृपा आहे. ज्ञानोबरांच्या बाबतीमध्ये तुकोबराय सांगतात, असे कृपा करणारे तुम्ही आहात, कृपाळू आहात, तुम्ही सज्जन आहात. पण माझी एक इच्छा आहे, हेची कृपा दान तुमची, मला हेच पाहिजे, दुसरं नको. भक्ती जीवनामध्ये 3 गोष्टी लागतात. विधी लागतो, विश्वास लागतो आणि आग्रह लागतो. बघा, तुम्ही ज्याची उपासना करताना त्याचं शास्त्रामध्ये संत वाङ्मयामध्ये चिंतन आलं पाहिजे. तो देखावा हवीत. उगा कोणाची पूजा करत जाऊ नका. उगा मार्गशीर्ष महिन्यामध्ये लोक त्या देवीची पूजा करतात. कोणी सांगितलंय तुम्हाला फोकाडचा वेळ घालवायला? जे विधी नाही तस्मा शास्त्रम प्रमाणंते कार्याम कार्य व्यवस्थितो. जे शास्त्रामध्ये नाही ते करत बसायचं नाही, व्यर्थ वेळ घालवायचा नाही. जसं शास्त्र सांगते काय, गायत्री मंत्र 6 महिन्याच्या आत ज्याचं उपनयन संस्कार झालेले नाही, ज्याला शेंडी आणि जाणवं नाही, असा कोणी गायत्री मंत्राचा जप जपायचा नाही. त्या अनुराधा पौडवल्ले कॅसेट मध्ये तो मंत्र गायलाय बघा, पण त्याचा उपयोग तुम्हाला होणार नाही. का? गायत्रीला विश्वामित्रांनी ब्रह्मदेवानी दिलेला शाप आहे. कॅसेट मध्ये गायलेला मंत्र तुम्ही मरेपर्यंत जरी ऐकला तरी तुम्हाला त्याचा फायदाच होणार नाही. वेळ फुकट निघून जाईल तुमची. जे नाही म्हटलं ते करायचं नाही. जसं ज्ञानोबारांनी 8व्या अध्यायात ओंकार सांगितलं. ओंकार, ओंकाराची कुशी
जगात जेवढे धर्म आहे पण मुसलमानांपासून ते यहुदी पर्यंत 56 धर्माची यादी आहे बघा. यहुदी पर्यंत, त्याच्यात हिंदू पंथ आला, शीख पंथ आला. या सगळ्या धर्माचे मंत्र ज्ञानोबराय म्हणतात ओंकाराच्या पोटातून जन्माला आले. तो ओंकार विश्वातल्या सगळ्या मंत्रांची आई आहे. पण नियम असा आहे, 40 वर्षाच्या आतली जर माऊली असेल आणि लग्न न झालेली कुमारिका मुलगी असेल तर या दोन्हींनीही ओंकाराचा जप जपायचा नाही बघा. गुरुमुखातून तो मंत्र म्हणायचा नाही. कदाचित एखादी कुमारिका मुलगी तिने ओंकाराचा जप जर गुरुमुखातून घेऊन जर जपला ना तर आयुष्यात लग्न झाल्यानंतर तिला संतती होणार नाही. जगातल्या कोणत्याही डॉक्टरकडे जा, कोणत्याही, तिला वांज म्हणूनच जगावं लागेल. तिला अपत्यच होऊ शकत नाही. देवा, जे शास्त्राने नाही सांगितलं ते करायचं नाही, ना तर आयुष्याला धोका आहे. विठाल विधी लागतो, दुसरा विश्वास लागतो. संत चरणावर प्राणापेक्षा अधिक विश्वास असला पाहिजे. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भाव वेदाच झालो त्यांचा. आणि तिसरा आग्रह लागतो. तुकाराम महाराजांनी एका अभंगात तिघांचा आग्रह सांगितलाय बघा. घातले लोणळगा पुंडलिका वाळवंटी, पुंडलिकाचा आग्रह. बैसोने खोळी शुक गर्भेराय आंधळा, शुकाचार्यांचा आग्रह. आणि अनेक उपमन्यू एक बाळ धाकोटे. छोटासा प्रसंग सांगतो बघा. 5 वर्षाचं ब्राह्मणाचं मूल होतं, त्याचं नाव होतं उपमन्यू. आई आणि बाप दोन्ही गरीब, काय कोणास ठाऊक बुवा. पण श्रीमंती म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वती एका ठिकाणी येतच नाही बघा. एकनाथ महाराज एक अपवाद सोडले ना. एकनाथ महाराज हे शांतीब्रह्म एकनाथ महाराज, तर लक्ष्मी आणि सरस्वती कोणाच घरी एका ठिकाणी नांदल्या नाही, कोणाच्याच नाही. तुकोबऱ्यांच्या सुद्धा नाही. बरं, संध्याकाळी खायची पद्धत होती महाराजांची. तसं उपमन्यूचे वडील वेदशास्त्र ब्राह्मण होते, पण चतकुर भाकर मिळत नव्हती. मुलाला दूध प्यायची खूप आवड होती. आईने काय करायचं माहिती, भिक्षा मागून गव्हाचं पीठ जे मिळालं ना ते आणायचं, तव्यावर भाजायचं आणि दूध म्हणून प्यायला द्यायचं. आता लोक पंक्ती जेव घालतात तर लोक फक्त जेवायला जातात, कीर्तनाला येतच नाही. अरे व्यवस्था केली असते संयोजकांनी पंक्तीची, ते काय पंक्ती खाऊन झोपायला थोडीच केलेली आहे. अहो, ज्या काळात अन्न मिळालं नाही अशा काळात ऋषीमुनींनी ग्रंथ लिहिलेत, याचा कधी विचार केला तुम्ही? उपमन्यूच्या आईने भिक्षा मागून आणलेलं गव्हाचं पीठ भाजव आणि दूध म्हणून प्यायला द्यावं. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी उपमन्यू मित्राच्या घरी गेला आणि खरं श्रीमंत मित्राच्या घरी तो खरं दूध प्याला. तो म्हणाला, का रे हे काय दूध आहे, कसं शक्य आहे? माझी आई देते ते दुधाची चव वेगळी नाही, हे असं दूध? तो म्हणाला, तुझी आई काय देते मला माहित नाही, हे खरं दूध आहे. त्याला खरं दुधाची चव कळाली बघा. तो घरी आला, आई दूध दे. आईने ठरल्याप्रमाणे ती भिक्षा मागून आणलेलं गव्हाचं पीठ होतं ना, ते तव्यावर भाजलं आणि पाण्यामध्ये कालवणार. उपमन्यूने आईचा हात धरला, आई किती दिवस फसवणार आहे आता, मला खऱ्या दुधाची चव कळाली, मला दूध दे. अरे बाळ, तुझे वडील विद्वान आहे, पण एक गाय सुद्धा त्यांना दान कोणी देऊ शकत नाही. हे बघ, दूध पाहिजे ना, अरण्यात जा, भगवान शंकर इतकं भोळं दैवत आहे, तुला दूध दे. 5 वर्षाच्या उपमन्यूने जन्म देणाऱ्या आईच्या वचनावर विश्वास ठेवला. याला भारतीय संस्कृती म्हणतात. त्याच मातीतली मुलं जन्म देणाऱ्या आई बापला वृद्धाश्रमात ठेवतात. केवढं मोठं अंतर आहे देवा हे. 5 वर्षाच्या ध्रुव बाळाने आपल्या आईचं ऐकलं आणि देवाला प्रसन्न केलं. अरण्यात जाऊन, राजाचा मुलगा होता ध्रुव बाळ, पण आईच्या वचनावर विश्वास होता देवा. म्हणून त्याच्याकरता हे इतिहास वाचा आणि आईने आपल्या लहान मुलाला हे इतिहास शिकवा. काळाची गरज आहे ना. तर एक दिवस असा येईल तुम्हाला वृद्धाश्रमात जावं लागेल, त्यावेळेला त्या मुलाला दोष देऊन काहीच उपयोग नाही. हे आईने शिकवलं पाहिजे. उपमन्यू अरण्यामध्ये गेला आणि एक रात्र फक्त भगवान शंकराची उपासना केली. ती बोळ सांब आहे देवा. ते प्रसन्न झालं. हे उपमन्या, मी आलोय, काय पाहिजे तुला? काही नाही, माझ्या आईने सांगितले मला वाटीभर दूध पाहिजे. भगवान शंकर म्हणाले, मी विश्वनाथ आहे, वाटीभर दूध द्यायला मला काय अडचण आहे. पण लोक काय म्हणतात, अरे मागणारा लहान होता पण काय देणाऱ्याची बुद्धी गहाण ठेवली होती काय?
तो विश्वनाथेनं काय दिलं? उपमन्यू पुढे धुर्जटी ठेविली दैशी, शिराचा सागर उपमन्य, आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. कशामुळे झालं? फक्त आग्रह केला म्हणून. तसं तुकोबराय सांगतात, ज्ञानोबराय मला दुसरं नको, हीची कृपा दान तुमची. हेच म्हणजे नेमकं काय पाहिजे तुम्हाला? अभंग दुसरं. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. किंवा माझी सांगा कापुलती, किंवा माझी सांगा कापुलती, कापुलती, कापुलती. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. किंवा माझी सांगा कापुलती, किंवा माझी सांगा कापुलती. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. काय पाहिजे? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग. तुकोबराय माऊलीला सांगतात, ज्ञानोबराय माझी आठवण देवाला द्या. साधा प्रश्न आहे. देवाला कोणाची आठवण नाही हो? ज्या दिवशी देव आपली आठवण काढायची बंद करेल ना, त्या दिवशी लोक आपल्याला इथं नाही स्मशानभूमीच्या पत्र्यात घेऊन जातील. काय काळ आलाय देवा महाराष्ट्रात. देवाने दिलेल्या तोंडानेच माणसं देव नाही म्हणतात. यापेक्षा या जगात दुसरा नास्तिकवाद कोणता असेल बघा. हे नॅचरल मिळालेलं नाही, देवाच्या दयेने मिळाले. देवा एक वाक्य सांगू, सायन्सची मुलं असेल तर, हे जर नॅचरल मिळालं असतं ना मनुष्य देह, तर मेल्यानंतर तेच पाय पण चालत नाहीत, मेल्यानंतर तेच हात पण हलत नाही, मेल्यानंतर तेच तोंडे पण बोलत नाही, आणि मेल्यानंतर तेच डोळे पण दिसत नाही. का? ज्ञानोबराय सांगतात, देहेचा अग्नी गेला तर देहेनो हे चिखलवला. 15व्या अध्यायाच्या त्या श्लोकावर ज्ञानोबरायांनी काय सुंदर चिंतन केलंय. देवा अहमैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिताः प्राणापान समायुक्तः पचाम्यनम चतुर्विधम. पहिली उभी बघा, प्राणापानाच्या जोड भाती फुंक फुंकोनी अहोरात्री आटीत शेनी किती उदरा माझी. एवढं वाक्य गांभीर्याने ऐका. माणसाच्या डोळ्याची पापणी खालीवर होते का नाही हो? खालीवर होते. जगामध्ये दोघांच्या डोळ्याच्या पापण्या कधी खालीवर होत नाही. कोणा दोघाच्या? एक सापाच्या डोळ्याची पापण्या कधी खालीवर होत नाही बघा, आणि दुसरं मासा, या माशाच्या डोळ्याची पापणी कधी खालीवर होत नाही. मला वाटतं ज्याचा माशाचा दररोजचा संबंध त्याला सुद्धा हे माहित नाही, त्याला माणसाचे किती होते? प्रौढे म्हणून नाही बरं, मी एसपीचा MSc केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले सांगतात, निरोगी माणसाची 24 तासामध्ये 17,000 वेळेला पापणी खालीवर होते. 17,000 वेळेला. नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुका आहे, तिथं शेवगा नावाचं एक गाव आहे. शेवगा 21 वर्षाचा मुलगा असा आहे मायबाप, त्याच्या दोन्ही डोळ्याच्या पापण्या अशा खाली पडतात, तो पण ते वरच जात नाही बघा, पापण्या वर जात नाही. श्रीमंत इतका, गोदावरीच्या किनाऱ्यावर 200 एकर एकुलत्या एक मुलाला जमीन आहे. 200 एकर, त्याच्या 100 एकर नुसती द्राक्षाची बाग आहे. त्याचं वार्षिक इन्कम किती असेल? त्याचे वडील आपल्या एकुलत्या एक मुलाला आजार झाला म्हणून जगातले 5 देश फिरलाय, जगातले 5. पण 5 देशातल्या डॉक्टरने सांगितलंय, बाबा 10 लाख लोकांमध्ये एखाद्याला हा रोग होऊ शकतो, तो फक्त तुमच्याच मुलाला झालाय. वेळ आणि पैसा खर्च करू नका, औषधच नाही. डॉक्टरने शेवटचा पर्याय केलाय बघा, चष्म्यालाच रॉड बनवले. रॉडनी पापणे उचलतात, कानाला अडकवतात, त्यावेळेला त्याला अगदी थोडं दिसतं, अगदी थोडं. त्याला कळालंय काय पापणी खालीवर व्हायची काय किंमत हे त्याला कळाली. जरा पुढे बोलू.
ज्या दिवशी आपली खाली पडलेली पापणी वर नाही जाणार ना, त्या दिवशी आपल्याला कळेल या पापणीला हलवणार कोणीतरी आहे. त्या सत्तेचं नाव भगवान पंढरीनाथ आहे, हे विसरायचं नाही हा. त्याच्या सत्तेशिवाय काही चालत नाही. भीमसिंग महाराज म्हणायचे, गमतीने बोलायचे ते. आता कीर्तन संपलं, जेवून तर तुम्ही आलात, आता कीर्तन संपल्यानंतर तुम्ही झोपणार. कोणी 11:30ला, कोणी 12ला. फारच मोबाईलचा छंद असेल तर एकला झोपणारच ना, झोपणार. मग सांगा, भीमसिंग म्हणायचे, बरं रात्री झोपल्यानंतर सकाळी मी उठणारच आहे असं छातीला हात लावून कोण सांगू शकतो? है कोई मायका लाल? कोई बी नाही देवा. का? अरे झोपणं आपल्या हातात असेल ना, उठवणं मालकाच्याच हातात आहे देवा. श्वास घेणं जरी आपल्या हातात असेल, सोडणं त्याच्या हातात आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, त्याला सांगा आठवण तुम्ही द्यावी किंवा माझे सांगा काकुलते. मी काकुलते एवढं सांगतोय, त्याला सांगा देवाशी नातं जोडा. देवा परमार्थ 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 म्हणजे नेमकं करायचं काय? संसारामध्ये जी नाती येत ना ती फक्त देवाकडे जोडा, बस झाला परमार्थ. आपलं आईचं नातं आहे, आपलं वडिलांचं नातं आहे, आपलं भावाचं नातं आहे, आपलं चुलत्याचं नातं आहे ना, तेच नातं देवाकडे जोडा. विठ्ठल बाप माया चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विनताड नाही बोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठल बाप माया चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विनताड नाही बोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. ऐका देवा, संसाराची नाती परिस्थितीवर अवलंबून आहे आणि देवाचं नातं आपल्या वृत्तीवर अवलंबून आहे. बघा, परिस्थिती बदलली का नाती बदलतात संसारातले. श्रीमंत भाऊ असेल ना तर दूरचा म्हणतो तो माझा भाऊ आहे, आणि ज्या दिवशी परिस्थिती बदलली का सख्खा भाऊ सुद्धा ओळख देत नाही. अण्णा तोच पर्यंत, कुठपर्यंत अण्णा आणतोय तोपर्यंत. अण्णा आणायचा बंद झाला का त्या अण्णाला पुन्हा अन्न मिळत नाही. देवा ही संसारातली थेरी आहे. घोलेबा म्हणायचे, संसार म्हणजे ताज्या घोड्याच्या गोमाशा आहेत. जो बरी चळन गा तो बरी म्हणून तुकोबाराय सांगतो, देवाला सांगा. हे बघा, सीतामातेचं अपहरण केलं ना त्या रावणाने, मग तिला कळलं हे राम हे राम हे राम. ती आक्रोश करू लागली. त्या घोटीजवळ सर्व तीर्थ टाकेत नावाचं क्षेत्र आहे, तिथं पक्षराज जटायू राहत होता. आजही ती गुहा आहे. असं म्हणतात आमच्या येडशीला पंख छाटले, पण तिथं तसं जाणवत नाही, पण सर्व तीर्थ टाकेतला जाणवत. तिथे गुहाची. कोण श्रीरामाचं नाव घेतं म्हणून जटायू बाहेर आला, त्याला धक्काच बसला. आपली आई सीतामातेचं रावणाने अपहरण केलंय, तिला वाचवलं पाहिजे. छलांग मारली जटायूने आणि रावणाचं जटायूचं तुंबल युद्ध चालू झालं. बघा, जटायू बलवानच होता, तो काय रावणाला आटपेला. रावण कूटनीतीमध्ये अत्यंत हुशार होता. त्यांनी विचार केला, समोरासमोर जर युद्ध केलं तर जटायू मारणार आहे. त्यांनी तलवार खाली ठेवली. थांब जटायू, तुला श्रीरामाची शपथ आहे, खरं सांग तुझं मरण कशात आहे, मग वार कर. रामाची शपथ घातली, जटायू थांबला. माझं मरण या पंखात आहे. मग जटायूला वाटलं रावण ब्राह्मण पुत्र आहे, पुलश्य ऋषंचा नातो आणि विश्रावाचा तो मुलगा आहे. पण जटायूला हे कळालं नाही, त्याची आई राक्षसीने कैकसी. आईच्या रक्तावर गेलेला रावण होता तो. खांद्यावर जाणव होतं, पण भक्का धूर्त होता तो, धूर्त. ते जटायू इतका वेडा, त्याने ज्ञानेश्वरीच वाचलेली नव्हती, जशी तुम्ही वाचली नाही तेच. तुमची अशीच फटफजीची होणार आहे. नाही ज्ञानेश्वरी वाचली. मग नकळे साधूशी दुर्जनाची बुद्धी. जटायूला कळायला पाहिजे होतं हा दुर्जन आहे. काही झालं तर याच्या रक्तात नुसतं ब्राह्मणाचं नाही, राक्षसाचंही रक्त हे त्याला ओळखता आलं नाही ना, केवळ ज्ञानेश्वरी वाचली नाही म्हणून. आता काय करावं? जटायू थांबला. मग जटायूने विचारलं, रावणा सांग, तुझं ब्राह्मण पुत्र आहे, तो भगवान शंकराचा उपासक आहे, तुझं मरण कशात आहे? रावणाने कूटनीती केली. माझं मरण उजव्या पायाच्या अंगठ्यात आहे. अंगठा फोडण्याकरता जटायूला छलांग मारल्याबरोबर रावणाने खालच्या तलवारीने त्याची दोन्ही पंख छाटून टाकले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडला. रावण सीतामातेला घेऊन गेला. जटायूच्या लक्षात आलं मरण अटळ आहे आता. अंतकाळे नामाले मुखा श्रीराम श्रीराम श्रीराम. राम आणि लक्ष्मण शेतीचा शोध घेत त्या आवाजाच्या दिशेने निघाले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जटायूला पाहिल्याबरोबर कोदंड पाणी नावाचं धनुष्य श्रीरामाने फेकून दिलं. देवा भक्त वत्सल राम जवळ गेला आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या जटायूंची मान आपल्या मांडीवर घेतली आणि तोंड कुरवळलं. हे जटायू, ही कशाची परिस्थिती? श्रीराम रावणाने खोटी शपथ घेतल्याने सीतामातेला घेऊन गेला आणि माझे पंख छाटून टाकले. मला क्षमा करा, मी सीतामातेला वाचवू शकलो नाही. तो म्हणाला शेतीची चिंता करू नका, तुमचे प्राण 2 पंखात आहे ना, माझ्याकडे बघा, मी दशरथ नंदन राम नाही, त्रैलोक्याधिपती राम आहे. एकदा माझ्याकडे बघा, मी तुम्हाला प्राणदान देतो. जटायूने सांगितलं, श्रीराम प्राणाची भीक मागण्याकरता तुमची सेवा केली नाही, मी तुमच्या मांडीवर मरण यावं याच्याकरता तुमची भक्ती केली. जी मांडी तुमच्या वडील राजा दशरथांना मिळाली नाही ती मांडी मला मिळते. फक्त एकच माझी इच्छा आहे, कर्माप्रमाणे मला कोणताही देह मिळू द्या, पण त्या देहात जर मला तुमची आठवण राहिली नाही ना, तुम्ही फक्त मला विसरू नका, एवढीच विनंती आहे. शेवटची विनवणी संत जनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा. तेच तुकोबराय सांगतात, ओ ज्ञानोबराय, तेवढं फक्त निरोप द्या देवाला. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुलती. ज्ञानोबरायने विचारलं, हो तुकोबराय, मला जर देवाने तुमचा परिचय विचारला तर मी काय देऊ? अनाथ अपराधी पतित बाळा, अनाथ अपराधी पतित बाळा, अनाथ अपराधी पतित बाळा, अनाथ अपराधी पतित बाळा. बड़ी पाया नका करो, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. बड़ी पाया आपला परिचय देतात. मी कसा आहे? अनाथ अपराधी पतित आगळ. हे बघा, देवापुढे आणि डॉक्टर पुढे आपला रोग झाकून ठेवायचा नाही आणि देवापुढे आपला दोष झाकायचा नाही. मंदिरात गेल्यानंतर, हे पंढरीनाथ मी असा आहे बघ, माझा स्वीकार कर. दोष झाकला की गुन्हा होतो बघा, दोष झाकायचा नाही. जीवित्व दशेमध्ये दोष राहणार आहे, दोष प्रगट केला की तो नाहीसा होतो आणि झाकला की गुन्हा होतो. तुकोबराय सांगतात, मी अनाथ आहे. परमार्थामध्ये पाठीपोटी नाही कोणी रवी सज्जन संता. अनाथ असलं पाहिजे. अनाथाचा अनाथ जनार्दन. अपराधी मी तो अनाथ अपराधी. जन्माला आल्यापासून तुमच्या भजनाकरता मिळालेला देह पण मी भजनच केलं नाही. नाही ऐकले गाईले गीत, धरले लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केले बहुत परनिंदा. आणि पतिते मी प्रत्यक्षात परब्रह्म स्वरूप होतो पण अज्ञानाचा स्वीकार केला आणि जीवित्व दशेला प्राप्त झालो, पतित झालो. परिपाया वेगळा नका करू. असा जरी असतो ना, तुमच्या पायापासून बाजूला करू नका. एक नेम आहे असा, देवाला दिल्याशिवाय तो देत नाही. देवा ये यथा माम प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम्, मम वर्तमानो वर्तन्ते पनुषा पार्थ सर्वशा, यम यथा तम तथा. एक प्रसंग सांगतो, थोडं भजन करा. विठाल सूर्यग्रहण संपलं आणि स्नान करण्याकरता ऋषी मुनी, पांडव आणि पांडव स्त्रिया सगळे गंगेवर जमा झाल्या. स्त्री पुरुषांनी एकत्र स्नान कसं करावं म्हणून राजा धर्माने गंगेच्या एका काठापासून तर दुसऱ्या काठापर्यंत एक दोर बांधला. सगळ्यांना असं सांगितलं, बघा, गंगेच्या वरच्या प्रवाहावर पुरुषांनी स्नान करा आणि खालच्या प्रवाहावर माता भगिनींनी स्नान करा. बघता 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 सगळ्यांचं स्नान झालं. स्नानाचे 2 जण राहिले. कोण दोघे? पुरुषांमध्ये दुर्वासा आणि माता भगिनीमध्ये द्रौपदी माता राहिल्या. प्रकार असा,
ध्रुवाचा स्नानाकरता गंगा नदीमध्ये उतरले, पण अर्धा पाऊण तास झालं गंगेच्या पाण्याच्या बाहेर येतच नव्हते. ती आपलं अंग असं गंगेमध्ये झाकून ठेवत होते. तुम्ही आता जर हिमालयाच्या गंगे स्नानाला गेलात ना आता, तर 12-17 मिनिटापेक्षा जर गंगेच्या पाण्यात थांबला तर रक्तभिसरण क्रिया थांबली जाते देवा. इतकं गंगेचं पाणी थंडगार आहे आणि गंगेचं पाणी इतकं वेगवान आहे. स्नाना करता गेलेला एखादा भोळा मनुष्य जर गंगेच्या प्रवाहात वाहूनच गेला तर विज्ञानाने जिवंत वर काढण्याची त्याची व्यवस्था केलेली नाही. तो वाहून गेला तर पुन्हा सापडतच नाही देवा. इतका जलद प्रवाह गंगेला आहे आणि इतकी वेगवान गंगा आहे आणि तितकी थंडगार आहे. अर्धा तास पाण्यात अशी कुडकुडत होते दुर्वासा. काय कारण असेल? कारण असं होतं बघा, ब्रह्मचिंतनामध्ये मग्न असलेले भगवत चिंतन करणारे दुर्वासा ते असेच नदीच्या पात्रात उतरले. त्यांच्या लक्षातच राहिलं नाही. आपलं अंग घासू लागले. अंग घासता घासता त्यांच्या लज्जास्थानाची लंगोटी निसटली. ती गंगेच्या वेगवान पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले. ते सर्वांगाने उघडे झाले म्हणून लाज राखण्याकरता माता भगिनींच्या समोर असे पाण्यात बसले होते. दुर्वासांच्या लक्षात आलं मदत करावी तर काय करावे, काय केलं पाहिजे. द्रौपदी आई साहेबांना सांगितलं. त्या चाणाक्ष होत्या. थांबा म्हणाले, तुम्ही चिंता करू नका. त्यांनी स्नान केलं, बरोबर वस्त्र नेसलं आणि दुर्वासांना दिसणार नाही अशी द्रौपदी त्यांच्या विरुद्ध दिशेला उभी राहिली. नेसलेल्या साडीच्या पदराची एक पट्टी फाडली आणि गंगेच्या वाहत्या पाण्यात टाकली. पण शालू हलका आहे आणि पाणी वेगवान आहे. तिने पट्टी टाकली का वाहून द्यायची, पट्टी टाकली का वाहून द्यायची, पट्टी टाकली का वाहून द्यायची. दुर्वासांच्या हाताला येतच नव्हती. बघता 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 अर्धा पदर फाटला तरी दुर्वासांना पट्टी पोचना. द्रौपदी घाबरल्या. मी जर माझा पदर फाडत राहिले तर मला उघड व्हावं लागेल, काय करावं. द्रौपदी आईसाहेबांचं आपल्या प्राणापेक्षा भगवान श्रीकृष्णांवर अत्यंत प्रेम होतं देवा, अत्यंत प्रेम. तिने शेवटची पट्टी फाडली, द्वारकेच्या दिशेला आपलं तोंड केलं आणि कपाळाला पट्टी लावली, अशी हाक मारली, कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले भारी हरी तो आमचा कैवारी. कृष्णा धाव. प्रभो, माझ्या स्वसामर्थ्याने मी दुर्वासांची लाज राखू शकत नाही. लाज रखो तुम मेरे, मला मदत करा. भगवंताचा धावा केला आणि त्याच्या विश्वासावर शेवटची पट्टी कपाळाला लावून पाण्यात टाकल्याबरोबर भगवंताने आपल्या माया शक्तीने गंगेचा प्रवाह शांत केला देवा, शांत. तिने टाकलेली पट्टी अशी जवळ आली. दुर्वासांच्या लक्षात आलं वस्त्र आहे. त्याने उचलली, आपल्या लज्जास्थानाला लावली आणि मला या वेळेला कोणी मदत केली म्हणून मागे वळून पाहिलं. द्रौपदी दिसते. त्यांचं हृदय कळवळलं, डोळे पाणावले, ओठ थरथरू लागले. हजारो वर्षाचं वय असलेल्या दुर्वासाने द्रौपदी मातेपुढे हात पसरला. हे बाळ द्रौपदी, अगं कुठे ग फेडू उपकार तुझे. हे बघ, मरणासन्न अवस्थेमध्ये पोचलो होतो मी, पण तुझ्या या लंगोटीला दिलेल्या वस्त्राने मला पुन्हा जीवदान मिळालं आणि माझी लाज राखले ग तू. मग या उपकाराच्या मोबदल्यामध्ये माझा प्राण जरी मागितला तरी मी तुझ्या श्रीचरणावर ठेवेल. काय पाहिजे तुला माग. ती मागत नव्हती, खाली मान घालून ती फक्त ऐकत होती. आता दुर्वासांनी काय दिलं बघा. मागून जे मिळत नाही ना ते न मागता खूप मिळतं देवा. म्हणून लाचार व्हायचं नाही, देवापुढे मागायचं नाही, अशी सेवा करायची. न मागता त्यांनी दिलं पाहिजे. दुर्वासांकडे मागितलं नाही पण काय मिळालं बघा. दुर्वासांनी सांगितलं, द्रौपदी, लाखो वर्षाची तपश्चर्या करणारा मी दुर्वासा माझी तपश्चर्या पणाला लावतो आणि तुला आशीर्वाद देतो. आज जशी माझी लाज राखल्याने मला जीवदान दिलं ना, तसं ज्या दिवशी तुझ्या लज्जा हननाची वेळ येईल ना त्यावेळेला चिंता करू नको. भगवान कृष्ण परमात्मा तुझी अनंत पटीने लाज राखेल द्रौपदी, अनंत पटीने. हा दुर्वासांचा आशीर्वाद आहे. आशीर्वाद हे तर तुमची. ती वेळ आली देवा. भर सभेमध्ये थोरल्या भाऊजाईला आई समान असलेल्या दुःशासनाने विवस्त्र करण्याकरता तिच्या शालूला फक्त हात लावला तर दुर्वासांनी दिलेला आशीर्वाद भगवान श्रीकृष्णांना आठवलं आणि भगवंतांनी द्रौपदीला वस्त्र पुरवलं. पण केव्हा? अगोदर तिला द्यावं लागलं आणि मग तिला मिळालं देवा.
परमार्थाचा नियमच असा आहे. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त गुजे विन हे तर कोण सांगे. दिल्याशिवाय मिळत नाही. दिदल्या वाचून फलप्राप्ती कशी. महाराज सांगतात माझं सर्वस्व मी देवाला अर्पण केलंय. ज्ञानोबा आहे तुझं समर्पले काया जीवे भावे पंढरीराया सांभाळे समविषमडाया करी छाया कृपेची. म्हणून सांगा देवाला मी कसा आहे अनाथ अपराधी पतिता गळा परी पाया वेगळा नका करू. तुमच्या चरणापासून मला बाजूला करू नका. मग काय देवाने करावं तुमची इच्छा आहे. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे तुम्ही निरविलावारी तुका म्हणे तुम्ही निरविलावारी तुका म्हणे तुम्ही मगमज हरी उपेक्षिना मगमज हरी उपेक्षिना आठवण तुम्ही दावी पांडुरंगा आठवण तुम्ही दावी पांडुरंगा. मगमज हरी उपेक्षिना उपेक्षिना आठवण तुम्ही दावी पांडुरंगा. फक्त एक काम करा. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी. निरवणं म्हणजे स्वाधीन करणं. लग्न झालेल्या मुलीला बाप मालकाच्या हातात स्वाधीन करतो बघा. डोळ्यात पाणी असतं बापाच्या. अहो मी फुलात सांभाळलेलं माझं बाळ आहे च्या हातात देतो आता तुम्ही सांभाळा. आतापर्यंत आमची होती ती आता तुमची. स्वाधीन करणं तसं ज्ञानोबा आहे. तुम्ही माझी आई आहात माझा हात देवाच्या हातात द्या. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी. संतांनी का हातात हात देवाच्या दिला ना देव पुन्हा त्याचा भूतकाळ पाहत नाही बघा. तुम्ही अच्युतात्मा निर्धारी देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी येरी विहाती न धरी तर अरे वाल्या कोळ्याचं परस्पत्र नारदांनी केलं तर देवानी मागे काय केलं त्याचा भूतकाळच पाहिला नाही बघा. संतांनी एकदा का देवाच्या हातात आपलं प्रमाणपत्र दिलं ना देव पुन्हा भूतकाळ पाहत नाही. तसं निरवणं धरे तिच्या हाती हे संत कृपावंत पाळी पंढरीनाथ त्यांचा. अशा प्रकाराने तुम्ही मला देवाच्या हातात द्या. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी. मग मज हरी उपेक्षणा. हरी मज उपेक्षणा माझी उपेक्षा देव करणार नाही याच्याकरता आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग. किंवा माझे सांगा का कुलते ज्ञानेश्वर.